नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या पेजवरती चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आंबा बऱ्यापैकी सर्व आंबा बागायतदाराच्या बागेमधून आंबा फळं तुटल्यानंतर शेतकऱ्यांची खूप काही घाई आणि गडबड असते की आंबाची छाटणी करणं, खतं घालणं आणि नंतर बागेला रेस्टमध्ये सोडून देणं. मित्रांनो, जर बागेमध्ये काडी तयार असेल तर आपल्या बागेची छाटणीची गडबड काहीच करू नये. कारण की जर आपण छाटणीची गडबड केली तर फांद्यांची संख्या घटली जाते छाटणीच्या आणि वेलणीच्या नावाखाली, आणि ती घटलेली फांदी परत वाढायला चालू होते आणि ती वेलासारखी लोंबकळते. त्याच्यामुळं छाटणी कोणत्या पद्धतीनं असावी, छाटणी कशी असावी आणि छाटणीचे बरेच प्रात्यक्षिक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. तर बऱ्यापैकी आंब्या बागेची छाटणी नाही केली तरी चालेल, पण करून आपण आपल्या बागेचं नुकसान करू नये. मित्रांनो, या ठिकाणी जर ही तुम्ही बघितले असेल तर आतमध्ये सूर्यप्रकाश येईल एवढ्याच फांद्या काढणं, व्यवस्थितरित्या गुच्छारोग, मालफॉर्मेशन, डिंक्या डायबॅकच्या फांद्या काढणं, आतमध्ये चांगल्या प्रकारचं सूर्यप्रकाश, प्रकाश संश्लेषण क्रिया प्रत्येक पानांमार्फत होईल अशी काळजी घेणं, आणि ज्या तयार फांद्या आहेत त्या सर्वच्या सर्व जागेवरती ठेवून आपल्याला त्या ठिकाणी बागेमध्ये गर्भधारणेचं काम करून पुढच्या वर्षी लवकर उत्पादनासाठी वेड्या वाकड्या वेलासारख्या फांद्या कटच करून आपल्याला त्या ठिकाणी वेरळणीचं माध्यम आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर छाटणीसाठी गडबड न करता जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत आपण छाटणी करू शकतो. कारण की आंब्याला येणारं उत्पादन हे जुन्या फांदीवरती येतं, नवीन फांदीवरती आपल्याला उत्पादन कमी येतं. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, छाटणीची गडबड न करता शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन, शेणखत घालणं, रासायनिक खताचा डोस देणं, बागेची अंतर्मशागत करून स्वच्छता करणं, ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आपण बागेची विरळणी करू शकतो. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. अधिक माहितीसाठी 95 27 86 15 23 या नंबरला व्हॉट्सअपवरती आपल्या झाडांचे फोटो आणि व्हिडिओ टाका. धन्यवाद.